नाही म्हणजे हर्षवर्धनना सोडून आणल्यानंतर नक्षलवाद्यांकडून काही फोन धमकी वगैरे? उद्या 11 वाजता DCPचा फोन वाजेल. प्रेमानं विचारलं तर सांगता येत नाही. आणि घरची कंपनी असताना माझा नवरा दुसऱ्याच्या हाताखाली काम करतो हे मला आवडणार नाही. नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या पैशाबाबत त्याच्याकडे एक अक्षरही काढू नकोस. गळ टाकून बसलेल्या त्या पांढऱ्या बगड्याच्या हाताला काहीही लागणार नाही. ठीक आहे, म्हणजे हे सगळे नक्षलवादी केवळ योगायोगाने मारले गेले आणि त्यातलं कुणीही जिवंत न सापडल्यामुळे तुम्हाला पैशाविषयी काहीही माहिती नाही, बरोबर? ॲब्सोल्युटली. म्हणजे हेच झालं. काय पटत नाही मला. एकतर योगायोगांवरती माझा विश्वास नाही, कारण असा योगायोग घडवून सुद्धा आणता येतो. व्हॉट यू मीन? काय म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे या सगळ्या चकमकी बनावटी होत्या? नाही नाही, माझ्या मनातली शंका फक्त मी बोलून दाखवली. ठीक आहे, तुम्हाला जेवढं माहिती होतं तेवढं तुम्ही सगळं सांगितलं की आणखीन काही सांगायचं तुम्हाला? नाही, म्हणजे सगळंच सांगितलं मी तुम्हाला. नक्की? का असं का विचारताय? नाही, कारण समोरचा माणूस कितपत खरं बोलतोय हे ओळखण्याचा तुमच्यासारखाच माझाही धंदा आहे. म्हणजे माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये? मी खोटं बोलतोय? नाही, तुम्ही सत्यच सांगताय, फक्त अर्ध सत्य सांगताय. ठीक आहे, तुम्ही न सांगितलेली बाकीची माहिती मी गोळा करेनच. एनिवे, थँक्स फॉर युअर कोऑपरेशन. आणखीन काही मदत लागली तर भेट होईलच आपली. हो, नक्कीच. बरं, मी निघू आता? या. काय आहे नेहा, किती उशीर, मी कधीच वाट बघत होते माहितीये. एक महत्वाची केस सॉल्व्ह करायची होती. महत्वाची केस? आपल्या दोघींच्याही दृष्टीने. आपल्या दोघींच्या दृष्टीने? तू काय म्हणतेस, मला काही कळत नाहीये बाई. आनंदी. परवा आली होती बाबांकडून पैसे उकळायला आणि हा निरोप मलाच सांगून गेली. मग काय, 2 कॉन्स्टेबल पाठवून बोलवून घेतली चौकीवर. एक कानशिलात लगावली तेव्हा पोपटासारखी बोलली सगळं. बाबांनी तिला ऑलरेडी 2 लाख रुपये दिलेत. हे घे, तिच्याकडून परत मागून घेतले. ठेव तुझ्याजवळ. अगं पण हे पैसे मी काय करू? ठेव तुझ्याजवळच. बाबांनी जर घटस्फोटाची वेळ आणली ना तुझ्यावर, तर हेच पैसे उपयोगात पडतील. काय बोलतेस तू हे? खरं तेच बोलते. वेळ कधी, कशी, कुठे ते सांगून येत नसते आई. आज आनंदी झाली, उद्या आणखी कोणी दुसरी येईल. जोपर्यंत पुरुष बाईला भोगाची वस्तू समजतो ना, तोपर्यंत हे सगळं असंच चालू राहणार. परिस्थितीकडे पाठ फिरवून नाही चालणार आई. त्याच्याशी 2-2 हात करायला सज्ज राहायला हवं आपण. आणि जर असं केलं ना, तरच आपण हे सगळं बदलवू शकतो. मला वाटतं येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तू सुद्धा तयार राहायला हवंस. भूक लागली आहे मला, जेवायला वाढ.
राजाराम DCP पर्यंत येऊन पोचला. म्हणजे धनाजीरावांच्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण झाला असणार. महाबळेश्वरला असणारा तो वेडा कोण असेल? तो सारखा प्रियांका आणि हर्षा हीच 2 नावं का घेत असेल? धनाजीरावांना माझ्याकडे असलेल्या 3 कोटींविषयी जर कळलं तर मला ते पैसे त्यांना द्यावेच लागतील. पण एक गोष्ट कळत नाहीये की ते माझ्यावर संशय का घेत आहेत. कोणी सांगितलं तर नसेल त्यांना? महाबळेश्वरच्या त्या वेड्याचा प्रियांकाशी काही संबंध असेल? आणि हर्षा म्हणजे नक्की कोण? काहीच कळत नाहीये. माझ्याकडे 3 कोटी आहेत हे फक्त मला, DCPला आणि आसावरीलाच माहिती आहे. DCPशी माझं बोलणं झालंय. तो काही बोलला नाही. मग आसावरी तर हर्षा म्हणजे हर्षवर्धन तर नाही ना? काय झालं? नाही, काय नाही. मी तहान लागली म्हणून उठलो. तू झोपली नाहीस अजून? नाही, झोपच लागली होती. आता अचानकच जाग आली. आसावरी नाही, काही नाही, झोप. हर्षदा, गिफ्ट हे माईंसाठी, हे हे आईसाठी, हे हे दाजींसाठी, हे हे वहिनी, आणि हे हे दादा, आणि हे हे सचिनराव आणि संयोगितासाठी. चालेल. दादा, वहिनी आणि माई यांना आजच गिफ्ट देऊन टाकू. सचिनरावांना आणि संयोगिताला ते जेव्हा येतील ना तेव्हा देऊयात त्यांना. अरे आधी तुला की एटी गेट्स येत नाही का? काय झालं? आपण आणले ना त्यांना गिफ्ट. हो. मग काय ते आल्यानंतर द्यायचं? नाही कळलं ना? आई आणि दाजींकडे सुद्धा आपण जाणार होतो महाबळेश्वरला जायच्या आधी. राहिलं होतं ना ते. आता गिफ्टच्या निमित्ताने का होईना जाऊया. आणि सचिनराव आणि संयोगिताकडे पण गेलंच पाहिजे. तेही आले होते तेव्हा. अगं पण जायलाच हवं. बरं, जाऊया. चहा घे. उमा, कशाला बोलवलंस मला? अहो, मला फार महत्त्वाचं बोलायचं तुमच्याशी. मग बोल ना. मला एक सांगा, तुम्हाला नेहाच्या बोलण्या वागण्यात काही बदल जाणवलाय का? का तू असं का विचारतेस? मला जाणवला. ती पूर्वीसारखी ना हसती खेळती नेहा नाही राहिली हो. खूप बदलली आहे ती. तिचं बोलणं वागणं सगळंच बदललंय. कशावरून म्हणतेस तू हे सगळं? अहो भाऊजी, तिने त्या आनंदीला दरडावलं आणि तिच्याकडून 2 लाख रुपये घेऊन आली. 2 लाख रुपये? हो ना, यांनी तिला दिले होते तिचं तोंड बंद ठेवायला. बरं, मग? मग काय,
पैसे आणून माझ्या पुढे ठेवले आणि मला म्हणाली की हे ठेव तुझ्याजवळ. बाबांनी तुझ्यावर घटस्फोटाची वेळ आणली तर कामाला येतील. असं नेहा म्हणाली. हो ना, मला तर काही कळतच नाहीये ती अशी का वागतीये. उमा, मला काय वाटतंय, तिच्या मनावर झालेली जखम अजून ओली आहे. ती काहीही विसरलेली नाही आहे आणि म्हणूनच एका वेगळ्या उद्देशानं तिनं पोलीस इन्स्पेक्टर बनण्याचा निर्णय घेतला. ती अशी वागते याला तिच्या आयुष्यात घडून गेलेल्या बऱ्याच घटना कारणीभूत आहेत. खरं म्हणजे ती अशी बदलली नसती तरच नवल वाटायला हवं होतं आपल्याला. पण भाऊजी, आता तर मला तिची जास्तच काळजी वाटायला लागली हो. उलट आता ती स्वतःची काळजी स्वतःच करायला शिकलेली आहे. तिचं ध्येय तिनं ठरवलंय. तिची काळजी करून आता आपल्याला फायदा नाही, उलट तिला समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. पटतंय तुला? हो, पण अगं, वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा आपण बदलू शकत नाही. तिला तिच्या पद्धतीने जगू दे, त्याचंच तिचं भलं आहे. चला, शाळेची वेळ झाली, मला निघायला हवं. नाहीतर काय. आणि अजून एक गंमत, तिकडं आम्हाला एक वेडा भेटला. आधी नाही. नाही नाही नाही, मला सांगू दे अर्चना, मला सांगू दे. त्या वेड्याला बघून इतकी घाबरली आणि सारखी रात्री दचकून उठायची. आदित्य, मला भीती वाटते. आदित्य, मला भीती वाटते. आधी तो खरंच खूप भयंकर होता. एवढा काय भयानक नव्हता. आधी नाही, तूही घाबरला होतास. मी काय घाबरलेलो नव्हतो. ही उगाच काहीतरी बोलतीये. अरे अरे अरे, तुम्ही भांडता काय त्या वेड्यासारखे? थोडक्यात काय, इन शॉर्ट, तुमचा हनीमून अगदी हिंदी सिनेमासारखा झाला. म्हणजे ऍक्शन, कॉमेडी, रोमॅन्स, सस्पेन्स, हॉरर सगळ्यांनी परिपूर्ण. नाही, तसं म्हणायला हरकत नाहीये. हर्षदा, आता काय सस्पेन्स एवढा. मग काय? हे घ्या, अरे एक छोटस गिफ्ट आमच्याकडून. आणि हे तुला. हे का आता आम्हाला नव्हतं दिलं तुम्ही, तसं आमच्याकडून. थँक्स. चला मॅडम, निघाला हो. अरे चला काय, आत्ता तर आलात तुम्ही, आत्ता कुठे गप्पांना सुरुवात आता झाली? उशीर झाला, थोडा वेळ उगाच. आधी काय? अरे, अजून जरा गमती शमती सांगा. ए, मग मी सांगू. हा. रात्री कडाक्याच्या थंडीत आम्ही आईस्क्रीम खाल्लं. हं? हर्षदा, आणि आधी हर्षदा, ऐक माझं. नाही, आधी सांगू दे का? आता मी सांगणार. सांगू दे. सांगू, तू सांग. रात्री कडाक्याच्या थंडीत आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी आदित्यराव भोसले मला म्हणतायत कसं, हर्षा तू एकटीच जा बाहेर फिरायला, मला खूप थंडी वाजतेय. योगायोग योगायोग. त्याला म्हणले मी की बाबा असा योगायोग घडवून सुद्धा येत नाही. हा, तर तंतरले ना भाऊ त्याची. दादा, मला समजा मामला काहीतरी गडबडीचा दिसून राहिलाय. मला बी वाटून राहिलं बे ते. ज्या बसण्णाला पोलीस इतके वर्ष हात नाही लावून राहिले, तो असा योगायोगानं मरेल का बे? नाही, मला नाही पटलं बे ते. ए, तू ते भोसलेशी बोलला का बे? हा, केला होता फोन. घरी नव्हता तू. ते आसावरीशी बोललो पण मी. काय म्हणे ती? दादा काय, ती बी तशीच साध्या साध्या प्रश्नाला गोलमाल उत्तर देऊन राहिली होती. म्हणून माझा संशय अजून मजबूत होऊन राहिलाय. दादा, ते तुम्ही काहून बोलून बघत नाही हर्षवर्धनशी? बघू तुमच्या समोर काय बोलते. फोन करतो त्याला, बोलावून घेतो. काय फोनवर कबूल नाही होणार तो, पण असा अमोरासमोर आला ना तर बरोबर फुटेल बघ. हर्षवर्धन भोसले, ते धनाजीरावचे पैसे पसवायला 10 जन्म घ्यावे लागतील त्याले. सोपं नाही बे ते. धिंदा धिंदा
म्हात्रे, आपल्याला ताबडतोब ऑफिसला गेलं पाहिजे. साहेबांना आज खरं तर भेटणं महत्त्वाचं आहे. पण मला सांगा, तुम्ही सगळ्या फाईल्स घेतल्यात? हो मॅडम. ओके, नक्की काही विसरला नाहीये? नाही नाही, त्या चोराचा कबुली जबाब घेतला? तो मी घ्यायचा विसरलो मॅडम. म्हात्रे, आपल्याला आज शिंदे साहेबांना ती फाईल द्यायची आहे. उद्यापर्यंत केस फाईल करायची आहे आपल्याला. मी सांगितलं होतं ना मगाशी. सॉरी मॅडम. ओके, जाऊन फाईल घेऊन ये. बरं, मी ती फाईल घेऊन येतो. ओके. मॅडम मॅडम मॅडम, ही फाईल. आणखी काही हवंय का? नको. काही प्रॉब्लेम मॅडम? काही नाही, चला. एनिथिंग स्पेशल? हो, माझ्या दृष्टिकोनातून ते खूप महत्वाचं आहे. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. काय झालंय आधी? मी काही मदत करू शकते का? हो, कदाचित फक्त तूच मदत करू शकतेस. कारण तू जे काय सांगशील ते निस्वार्थी मनाने, कुठलीही अपेक्षा न बाळगता, फक्त माझा विचार करू. आणि बाकीच्या सगळ्यांना माझ्या आयुष्याशी काहीच देणं घेणं नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या इच्छा जास्त महत्वाच्या. तुझं तसं नाही. काय झालंय आधी? असं का बोलतोयस? दोरीच्या मधोमध लटकणाऱ्या भेगरीसारखी माझी अवस्था झाली. नुसताच गर 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 फिरतोय. दोरीच्या दोन्ही टोकांना उभे असणारी माणसं दोरी सोडायलाच तयार नाहीत. इकडे गेलं तर तिकडचा रागवतो, तिकडे गेलं तर इकडचा रागवतो. काही कळतच नाही. पण म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला, ते सांगशील का? दादाची इच्छा आहे की मी आपल्या कंपनीत काम करावं, आणि हर्षदाला ते मान्य नाहीये. आणि हर्षदाची इच्छा आहे की मी तिच्या बाबांच्या ऑफिसमध्ये काम करावं, आणि दादाला ते मान्य नाही. बहिणी, काय करू ना, काही कळतच नाहीये का मला. असा प्रॉब्लेम आहे तर. आधी तुला स्वतःला काय करायचंय? म्हणजे तुझी स्वतःची इच्छा काय आहे? वहिनी, मला स्वतःला काहीतरी करून दाखवायचंय. म्हणजे माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय. म्हणजे कळलं मला. आधी मला असं वाटतं की तू दुसरंच वेगळं एक काम शोध. म्हणजे तू यांच्या ऑफिसमध्येही जाऊ नकोस आणि हर्षदाच्या बाबांकडेही जाऊ नकोस. तू स्वतःचं वेगळं असं काम शोध. कुठेतरी वेगळीच नोकरी बघ. म्हणजे मग कुणीच काही बोलायला नको. दुसरीकडे काम? पण वहिनी, मला जमेल ना ग? तुझा स्वतःवर विश्वास नाहीये? आहे. मग जा, नक्की जमेल तुला. कदाचित सुरुवातीला थोडा त्रास होईल, संकट येतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा आधी, खऱ्या यशाचा मार्ग हा नेहमीच खूप कठीण
आणि कणखर असतो. थँक्यू व्हेरी मच वहिनी. मी आजपासूनच कामाला लागतो. बेस्ट ऑफ लक.